नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. खूप चांगली संधी आहे. तुम्हाला जर जॉब करायचा आहे, बॉम्बे उच्च न्यायालय यांच्यातर्फेची जॉब अपडेट आली. आपण सविस्तरपणे पूर्ण बघणार आहोत. त्यांच्या ऑफिशियल पेजवरती आहोत. आपल्याकडे PDF आहे. त्याच्यानंतर इथे फॉर्म कसा भरायचा आहे, वयोमर्यादा काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. सो पूर्ण व्हिडिओ बघा. त्यामध्ये आपण चेक करणार आहोत इथे अनुभवाची गरज आहे का नाही, तर जेंडर एलिजिबिलिटी, त्यानंतर अर्जाची पद्धत काय आहे, वेतन तुम्हाला खूप चांगलं भेटणार आहे. 16,600 ते 52,400 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. अर्जाची फी काय आहे, नोकरीचा प्रकार म्हटलं तर हे परमनंट नोकरी असणार आहे. त्यानंतर लास्ट डेट काय आहे आणि ऍप्लिकेशन स्टार्ट डेट काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. वर्क फ्रॉम होम असू द्या किंवा IT रिलेटेड जॉब असू द्या, BSNL मधल्या नोकरीच्या संदर्भात माहिती असू द्या किंवा बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, असे दररोज आपण वेगवेगळे अपडेट्स बघत असतो. तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर आपण आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. ऑफिशियल वेबसाईटवरती आहोत. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण एकदा व्यवस्थित बघून घेऊयात. सो इथे जाहिरात आहे आपल्याकडे. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, इथे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांना सफाई कामगारासाठी इथे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. सॅलरी सुद्धा दिलेली आहे बघा, इथे 16,600 आहे आणि 52,400 पर्यंत तुम्हाला भेटण्यात येईल. त्यामध्ये जाहिरात सांगितलेली आहे बघा. लास्ट डेट असणार आहे 10 एप्रिल 2024 आणि हे तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ते अर्ज करावं लागणार आहे. म्हणजे या पत्ता दिलेला आहे, पूर्ण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून द्यायचं आहे. आता पात्रता म्हटलं तर उमेदवार भारताचा नागरिक असावा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर उमेदवार किमान इयत्ता 4थी उत्तीर्णित असावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर एज क्रायटेरिया बघा, 18 ते 38 वर्षापर्यंत सांगितलेला आहे. वयोमर्यादा 43 वर्षाची असेल. मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 असेल, हे सुद्धा माहिती सांगितलेलं आहे. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. त्यानंतर इथे पूर्ण माहिती दिलेली आहे. परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणं आवश्यक आहे. पात्र उमेदवार करता अटी काय असणार आहे, करार करणे सक्षम असावा उमेदवार. त्यानंतर उमेदवाराला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे, असं हे पूर्ण माहिती आहे. हे तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे, तुम्ही या नियमांमध्ये बसताय का नाही. त्यानंतर अजून एक लक्षात घ्या, इथे सांगितलेलं आहे सेल्फ असिस्टेड म्हणजे जो दाखला असणार आहे तो स्वतः प्रमाणित म्हणजे सेल्फ असिस्ट केलेले हे तुम्हाला अटॅच करायचं आहे. त्यानंतर शिक्षणाचं म्हणजे तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया 4थी तुम्ही पास झालेला असू द्या किंवा 7वी 10वी 12वी चालणार आहे. त्यानंतर जन्मतारखेचा दाखला पाहिजे आहे. जर दिव्यांग असेल तर त्याचं सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे सगळं लागणार आहे. हे पूर्ण लिस्ट लागणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ दाखले कागदपत्रे जोडावीत, हे सुद्धा सांगितलेलं आहे. लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापत्र हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर अर्जाची छाननी म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे ते माहिती सांगितलेलं आहे. जाहिरातील तरतुदीनुसार केवळ किमान अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांना म्हणजे तुमची परीक्षा घेतली जाणार आहे किंवा शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेतली जाणार आहे, मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर इथे मार्क्स सुद्धा डिवाइड करून दिलेले सांगितलेले आहेत बघा. प्रत्यक्षित परीक्षा किमान उत्तीर्णित गुण 15 पाहिजे आहे. गुण 30 पैकी शारीरिक कार्यक्षमता म्हणजे फिजिकल जे तुमची चाचणी होणार आहे ते 10 मार्क असणार आहे. तोंडी मुलाखतीचे 10 म्हणजे एकूण 50 मार्क असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत म्हणजे कोणती असणार आहे, पूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे पहिल्यांदा. त्यानंतर तुम्हाला अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे. त्यानंतर विवाहित महिला उमेदवारांनी किंवा कोणत्याही कारणास्तव नावात बदल झाला असेल तर तुम्हाला इथे जे काही नाव होते त्याचं नावाचा अर्ज व त्याचं करणे अनिवार्य आहे, ते सुद्धा सांगितलं आहे. म्हणजे तुमचं पात्रता अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता हे पूर्ण मेन्शन करायचं आहे. सफाई कामगार पदासाठी इयत्ता 4थी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. उमेदवारांकरता इतर आवश्यक सूचना, सफाई कामगार या पदाकरिता अर्जावरती तुम्हाला लिहायचं आहे व अर्जातील विहित जागी उमेदवाराने स्वतःच्या अलीकडील काळात म्हणजे पासपोर्ट साईजचा फोटो सुद्धा तुम्हाला चिटकवायचा आहे. इथे अर्ज भरण्यासाठी शुल्क 200 रुपये असणार आहे. म्हणजे तुम्हाला DD पाठवायचा आहे अथवा पोस्टल ऑर्डर काढावी लागेल, हे सुद्धा माहिती सांगितलेलं आहे.
पत्ता दिलेला आहे बघा, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पत्र पाठवून द्यायचं आहे. लक्षात घ्या, केंद्र सरकारी जॉब आहे. महाराष्ट्रातील सर्व उमेदवार इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहेत. 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा सांगितलेला आहे. अनुभवाची कोणतीही गरज नाहीये. फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहे. इथे मेल असो फिमेल असो दोघेही करू शकता. सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे. अर्जाची फी 200 रुपये आहे. डीडी थ्रू म्हणजे डिमांड ड्राफ्ट थ्रू तुम्हाला पाठवायचं आहे. परमनंट नोकरी आहे हे. त्यानंतर इथे निवड प्रक्रिया आपण वरती बघितलेच होते की प्रात्यक्षिक परीक्षा किंवा शारीरिक कार्यक्षमता चाचणी व तोंडी मुलाखत हे होऊन जाणार आहे. 21 मार्च 2024 म्हणजे पासून सुरू झालेले आहे फॉर्म भरण्यास व तुम्ही 10 एप्रिल 2024 हे लास्ट डेट असणार आहे. नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर आहे. एकूण 6 जागा आहे. पदाचे नाव असणार आहे सफाई कामगार. काही क्वेश्चन असेल, काही अडचण असेल, आपण अर्ज कसं भरायचं आहे ते बघणार आहोत. ऑफलाईन पद्धतीने आहे. तर हे PDF आहे, मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद. आता सफाई कामगार या पदाकरिता अर्ज आहे मेन्शन केलेला आहे इथे. त्याच्यामध्ये आता इथे सांगितलेलं आहे बघा, पूर्ण माहिती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे सफाई कामगार या पदाकरिता अर्ज आहे. सो इथे तुमचं नाव लिहायचं आहे, पत्र व्यवहारचा संपूर्ण पत्ता, त्यानंतर कायमस्वरूपी संपूर्ण पत्ता हे लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं राष्ट्रीयत्व कोणतं आहे, अर्जदार महाराष्ट्रात रहिवासी आहे का नाही, तुमचा फोन नंबर, ईमेल ID, इथे तुमचं जे लिंग आहे पुरुष स्त्री इतर, धर्म जात जातीचा प्रवर्ग, हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे लिहून इथे तुम्हाला अटॅच करायचं आहे. जे काही शैक्षणिक सर्टिफिकेट्स आहे, नाव आहे, हे सर्व अटॅच करायचं आहे. अनुभव आहे का नाही किंवा अजून उमेदवार कोणतेही फौजदारी कार्यवाही म्हणजे तुमच्याकडे असं काही माहिती आहे का, ही सर्व माहिती हो नाही यामध्ये भरून द्यायची. खूप सिंपल फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर तुमची साईन करायचं आहे, ठिकाण कोणतं आहे, दिनांक, आणि तुम्ही जे कॉपी अटॅच करणार आहे या म्हणजे ह्याला तुम्ही जे डॉक्युमेंट्स अटॅच करणार आहे ते सुद्धा इथे मेन्शन करायचं आहे. म्हणजे SSCचं तुमच्या 10वीचं प्रमाणपत्र असू द्या किंवा 4थीचं सर्टिफिकेट्स असू द्या, हे तुम्हाला अटॅच केल्यानंतर इथे मेन्शन करायचं की कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही ते अटॅच केलेलं आहे. आणि प्रतिज्ञा पण हे पूर्ण तुम्हाला जे लिहायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून पाठवून द्यायचा आहे. पत्ता सुद्धा दिलेला आहे. लिंक असेल, काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडत असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मला टेलिग्रामवरती सुद्धा कनेक्ट करू शकता आणि तुम्ही मला इन्स्टावरती सुद्धा फॉलो करू शकता. आपल्या सगळे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, एकदा नक्कीच चेक करा. थँक्यू. आपल्या सगळे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, एकदा नक्कीच चेक करा. थँक्यू.